गडबोरीत नर बिबट्या जेरबंद होऊनही दहशत कायम। बिबट्याचे एकाच रात्री गडबोरीत 3 हल्ले, पशुधन 3 शेळ्या ठार, 3 जखमी, कोंबड्या फस्त। सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गडबोरी परिसरातून 21 सप्टेंबर रोजी एका नर बिबट्याला जेरबंद करूनही बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे। 18 सप्टेंबरला एका 7 वर्षीय बालकाला ठार केल्याच्या घटनेनंतर नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने हा बिबट्या पकडला होता। त्या ठिकाणी अजून बिबट असल्याची शंका होती, मात्र ग्रामस्थांची भीती खरी ठरवत 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर मोकाट बिबट्याने पुन्हा एकदा पशुधनावर 3 ठिकाणी हल्ले केले। या एकाच रात्री घडलेल्या घटनांनी परिसरात किती बिबटे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे। 27 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास बिबट्याने रुपेश मेश्राम यांच्या 2 शेळ्यांना ठार केले, तर 3 शेळ्या जखमी झाल्या। या व्यतिरिक्त नामदेव पेंदाम यांच्या शेळ्यांना तसेच बंडू पात्रे यांच्या कोंबड्यांनाही बिबट्याने लक्ष्य केले। त्यामुळे गावात भीतीचे सावट निर्माण झाले आहे। यापूर्वी गडबोरी येथील प्रशील बबन मानकर वय वर्ष 7 याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यानंतर वन विभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून 21 सप्टेंबरला रात्री एका नर बिबट्याला पकडले होते। नर बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही वन विभागाची अन्य दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू असताना वन विभागाला हुलकावणी देत गावात घुसून पशुधनावर हल्ला करून शेळ्या ठार केल्या आहेत। वन विभागाने घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। नर बिबट्या जेरबंद होऊनही पुन्हा झालेल्या हल्ल्यांमुळे गडबोरी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे। पशुधन आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी नागरिक रात्री घराबाहेर पडणे टाळत आहेत। या नव्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वन विभागाकडे शोध मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी केली आहे। वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि एकट्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांची दहशत संपवावी अशी अपेक्षा गडबोरी वासीय करीत आहेत।